श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि स्वामीमय जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। धन्वंतरी आपणावर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी जीवन आपणास लाभो, धनवर्षाव आपणाकडे अखंडित हो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जाओ, धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा। बघा, दिवाळीची सुरुवात ही धनत्रयोदशीपासून होते। धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असे सण यामागे एक येत राहतात। तसे दिवाळीमध्ये धनत्रयोदशी ला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। आपल्याकडे असलेली संपत्ती, धन जी या दिवशी पूजा केली जाते। बरेच जण या दिवशी सोन्याची खरेदी देखील करतात। आपल्याकडे असलेल्या धनलक्ष्मीबाबत कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे धनतेरस किंवा धनत्रयोदशी। धनतेरस हे नाव धन आणि तेरस या दोन शब्दांपासून बनलेले आहे। धन म्हणजे संपत्ती आणि तेरस हा कृष्ण पक्षातील दिन 13वा दिवस आहे। घरात असलेल्या धान्याची आणि घरात असलेल्या धन या दिवशी पूजा करून उत्तम आरोग्य, धन संपदा लाभावी यासाठी प्रार्थना केली जाते। या दिवशी काही वस्तूंची, सोन्यांची खरेदी देखील केली जाते। अशा खरेदी करणं या दिवशी खूप शुभ मानलं जातं। या दिवशी आयुर्वेदामध्ये धन्वंतरीची पूजा देखील केली जाते। प्राचीन काळी जेव्हा देव आणि दानवांनी समुद्र मंथन केले तेव्हा धन्वंतरी ने अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते। याच कारणामुळे धनत्रयोदशीला धन्वंतरी आणि औषधांचं देखील पूजन केलं जातं। पुराणामध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अवतार म्हटलं जातं। हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण धन्वंतरीची पूजा कशी करावी, पूजा करत असताना कोणते मंत्र म्हणावे, शुभ मुहूर्त कोणता आहे, अगदी साधी सोपी पण विधिवत अशी पूजा आज आपण इथे पाहणार आहोत। तसेच नैवेद्यामध्ये खरा कोणत्या वस्तू असाव्यात, या दिवशी नैवेद्याचा कोणता मान आहे, पूजेमध्ये कोणत्या वस्तू आपल्याला या दिवशी ठेवायच्या आहेत, अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी आज तुम्हाला देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा, ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी तुमच्यापर्यंत सहजपणे पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। बघा, तर हिंदू पंचांगानुसार यंदा धनत्रयोदशी तिथी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:34 सुरू होत आहे, तर 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:17 संपणार आहे। त्यामुळे धनत्रयोदशीला आपल्याला 31 ऑक्टोबरला मंगळवारी साजरी करायची आहे। धनत्रयोदशीची पूजा ही प्रदोष काळामध्ये केली जाते। शुभ मुहूर्त 2 ऑक्टोबर रोजी मंगळवारी सायंकाळी दिवे लागणीच्या वेळी म्हणजेच 6:34 पासून सुरू होणार आहे, तर रात्री 8:52 पर्यंत असणार आहे। या काळामध्ये तुम्हाला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे। धनत्रयोदशीची या दिवशी आपल्याला संपूर्ण घर जे आहे आपलं ते स्वच्छ करायचे आहे। तसेच दिवे लागणीच्या वेळेला ही पूजा करायची आहे। त्या अगोदर आपल्याला आपल्या घराची स्वच्छता करायची आहे। ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची, तिथे गोमूत्र, गंगाजल शिंपडून घ्यायचं, रांगोळीने स्वस्तिक काढायचं, त्या स्वस्तिकवर हळदी कुंकू, अक्षदा अर्पण करायच्या, एक फूल अर्पण करायचं, त्यावर पाट किंवा चौरंग मांडायचा आहे। या दिवशी धान्याची देखील पूजा केली जाते। त्यासाठी इथे मी तुम्हाला सांगते 5 प्रकारचे धान्य घ्यायचे आहे। त्यामध्ये तुम्ही डाळींचा किंवा कडधान्याचा देखील वापर करू शकता। ही धान्य तुम्हाला सुगडामध्ये भरून घ्यायची आहेत। आता 7 छोटी छोटी सुगड म्हणजेच मातीच्या ज्या पोटल्या नाही म्हणता येणार, मातीचे जे छोटे छोटे पॉट असतात ते तुम्हाला घ्यायचे आहे, किंवा तुम्ही संक्रांतीला जे वापरता सुगड ते देखील तुम्ही घेऊ शकता। सगळ्यात आधी आपल्याला देवांना स्नान घालून घ्यायचं आहे। तर स्नान घालताना आपण पंचामृत पाणी आणि स्नान घ्यायचं आहे घालून। आपल्या घरातील जे धन, सोनं, नाणं आपल्याला जे काय घ्यायचं आहे ते तिथे घ्यायचं। त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स म्हणून नैवेद्य आणि गूळ घ्यायचा। त्यानंतर धण्याचा नैवेद्य या दिवशी लागतो। आयुर्वेदामधील काही गोष्टी घ्यायच्या आहेत, कापसाचे वस्त्र, गणपतीसाठी गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य, त्यानंतर गणपतीची आणि लक्ष्मींची मूर्ती घ्यायची आहे। तसेच त्यानंतर एक सुपारी,
त्या एक नाणं कलशामध्ये टाकण्यासाठी, 2 सुपारी, त्यामध्ये एक विष्णू देवता आणि एक कुबेर देवता म्हणून घेतलेले 1 रुपयाचं नाणं घेतलेलं आहे। तर ह्या ज्या वस्तू आहे यामध्ये औषधी गुणधर्म असतात, तर अशा वस्तू या दिवशी पूजेमध्ये घेतल्या जातात। तसेच यामध्ये मी तुम्हाला इथे सांगते की पुदिना, त्यानंतर कडुलिंबाची पानं, तुळस, जिरे, हळद, आलं, यानंतर वेलदोडे, लवंग, मिरे म्हणजेच अशा औषधी गुणधर्म असलेल्या वस्तू देखील आपल्याला पूजेमध्ये घ्यायच्या आहेत आणि त्या पूजेमध्ये आपल्याला वापरायच्या आहेत। तर अशा काही वस्तू ज्या तुम्ही औषधी गुणधर्माचा वापर करत असाल तर त्या तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर धन्वंतरीचा फोटो, असा अमृत कलश हातामध्ये घेतलेले विष्णुदेवांचा आणि धन्वंतरीचा फोटो असतो, तर तो तुम्हाला मिळाला तर तो तुम्ही नक्की घेऊ शकता। आणि माता लक्ष्मीचा फोटो घ्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर चंदन घ्यायचं आहे, हळदी, कुंकू, स्वच्छ पाणी, अक्षदा, फुले, तुळशीपत्र, आंब्याची डहाळी, त्यानंतर आपल्याला विड्याची पानं घ्यायची आहेत। तर यानंतर आपल्याला लागणार आहे एक कलश। आता त्या कलशाला गळ्याच्या भोवती आपल्याला धागा गुंडाळायचा आहे किंवा तुम्ही जे कलावा म्हणता ते देखील गुंडाळू शकता। नंतर त्यावर एक नारळ घ्यायचा आहे, दोन तुपाचे दिवे घ्यायचे आहेत। तुपाचे दिवे असले तर फुलवात घाला, तेलाचा दिवा असेल तर तुम्ही 2 वाती एकत्र करून जोडवात करून घाला। समईचा वापर देखील तुम्ही पूजेमध्ये अवश्य करावा। ही पूजा आपण संध्याकाळी करणार आहोत, तर सर्वात आधी तुम्ही तुळशीचे पूजन करून घ्यायचं। तुळशीसमोर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे। आपल्या चौकटीमध्ये दोन्ही बाजूला तुम्हाला दिवे लावायचे आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेला सुरुवात करताना सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचं। त्यासाठी अक्षदाचं आसन घ्यायचं, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यावर मग आपण दिवा ठेवायचा आहे। दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, दिव्याला देखील हळदी कुंकू वाहून अक्षदा फूल अर्पण करायचं। तसेच पूजा करत असताना आपण दिव्याची शुभं करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा बुद्धिविनाशाय दीपक ज्योती नमोस्तुते असा मंत्र जप करायचा। त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं। त्यानंतर आपण आचमन करून त्याच्यामध्ये तामणामध्ये आपण एका डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पाणी घ्या, प्रथम प्या, नंतर दुसऱ्या घ्यायचं, त्याचे पाणी 3 वेळा प्यायचं आणि 4थ्या वेळेस मग आपण ते पाणी तामणामध्ये सोडून द्यायचं। पहिल्यांदा पाणी पीत असताना ओम केशवाय नमः, दुसऱ्यांदा पाणी पीत असताना ओम नारायणाय नमः, तिसऱ्यांदा पाणी पीत असताना ओम माधवाय नमः असं बोलायचं। 4थं आणि 5वं तामणामध्ये पाणी सोडत असताना ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करावा। पूजा करत असताना हा व्हिडिओ देखील तुम्ही लावून द्या किंवा तुम्ही पूजा करत असताना मंत्रासहित पूजा करू शकता। तर आता हा मंत्र तुम्हाला यूट्यूबवरती देखील भेटून जाईल। त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे, त्यासाठी अक्षदाचं आसन द्यायचं आहे। तुम्ही गोल अक्षदा असं करून आसन ठेवायचं। त्याच्यानंतर त्या अक्षदांपासून अष्टदल कमल तुम्ही काढू शकता किंवा स्वस्तिक देखील काढू शकता। त्यावर हळदी कुंकू व्हायचं, फुलं व्हायची। त्यानंतर अक्षदा वरती हा कलश जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे। तसेच ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे। स्वस्तिकच्या साईडला 2 उभ्या रेषा काढायच्या आहेत। तसेच स्वस्तिकच्या मध्ये जे चारही बिंदू आहेत ते देऊन घ्यायचे आहे। तसेच पाठीमागे हळदी कुंकवाची 5 बोटं देखील आपल्याला कलशाच्या वरती उठवायची आहेत। त्यानंतर आपल्याला कलशाला धागा गुंडाळायचा आहे किंवा आपण कलावा देखील कलशाच्या तोंडाशी गुंडाळू शकतो। कलशाच्या गळ्यापर्यंत आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे। त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळदी कुंकू, अक्षदा, 1 सुपारी, त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं घालायचं आहे। त्यानंतर 5 आंब्याची किंवा 5 नागवेलीची पानं तुम्ही यामध्ये घेऊ शकता। कलशाची पूजा करत असताना ओम कलश देवताभ्यो नमः या मंत्राचा जप करत तुम्ही करू शकता। त्यानंतर तुम्हाला याच्यावरती श्रीफळ म्हणजेच नारळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर कलशाला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत, फुलं व्हायची आहेत। तसेच गजरा वगैरे तुम्ही घातल्या तरी
चालेल। सजावटीसाठी हे साहित्य जरी वापरलं तरी चालेल। तुम्ही देखील इथे जसं मी सांगते तसं वापरू शकता। तसेच पूजा करत असताना आपण सर्वप्रथम श्री गणेशाचे पूजन करतो, कारण की गणपती बाप्पा आपले आराध्य दैवत आहेत, त्यामुळे गणेशाचे स्मरण करावे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करावी। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा किंवा ओम गणगणपतये नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता। बाप्पांना स्नान घालायचे, तसेच त्यांना तामणामध्ये थोडे अक्षदा ठेवायच्या, त्यावरती बाप्पांची मूर्ती विराजमान करायची। गणपती बाप्पांना प्रथम स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने, त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालायचे। गणपती बाप्पांची पूजा करत असताना, अभिषेक करत असताना तुम्ही गणपतीचे मंत्र जप करू शकता किंवा अथर्वशीर्ष म्हणू शकता किंवा कोणत्याही गणेशशास्त्राचं तुम्ही पठण करू शकता। तसेच सांगितलेल्या सोप्या मंत्र देखील तुम्ही इकडे करू शकता। तुम्हाला काहीच जमत नसेल तर गणपती बाप्पा मोरया असं देखील तुम्ही म्हणू शकता। शेवटला हळदी कुंकू, थोडे अक्षदा, फुलांच्या पाकळ्या करून त्यांना स्नान घालायचे। गंधक सान समर्पयामी, त्यानंतर आपण मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे, कोरड्या कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायची। त्यानंतर आपण लक्ष्मी मातेची मूर्तीवरती अभिषेक करून घेणार आहोत। प्रथम आपण सर्व देवदेवतांचे अभिषेक करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पूजा करणार आहोत। तर तामणामध्ये अक्षदा चे आसन ठेवायचे, त्यावर लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। तुम्ही फुलांचं आसन देखील करू शकता। त्यानंतर महालक्ष्मींना सर्वात आधी स्वच्छ पाण्याने, नंतर पंचामृताने, नंतर पुन्हा पाण्याने असे स्नान घालू शकता। महालक्ष्मीची पूजा करत असताना ओम महालक्ष्मीचे विद्मही विष्णू पत्नीच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या लक्ष्मी गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता की ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप केला तरीही चालेल। यानंतर तामणामध्ये 2 ठिकाणी अक्षदाचं आसन दिलेलं आहे, त्यावरती तुम्ही 2 सुपारी ठेवून घ्यायची आहे। पहिली सुपारी जी आहे ती भगवान श्रीहरी विष्णू आणि दुसरी सुपारी जी आहे ती भगवान कुबेर यांची आहे। पहिल्यांदा त्यांना स्वच्छ पाण्याने, पुन्हा पंचामृताने, पुन्हा पाण्याने असे स्नान घालून घ्यायचं आहे। तसेच विष्णूंच्या सुपारीवरती आपण स्नान घालत असताना ओम नारायणाय विद्मही वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात ह्या गायत्री मंत्राचा तुम्ही जप करू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता। त्यानंतर भगवान कुबेरांची पूजा करत असताना ओम श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः किंवा ओम यज्ञ कुबेरा वैष्णवानाय धनधान्य धपताय धनधान्य समृद्धी दे मे देय दाह पाह स्वाहा या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता। दोन्हीपैकी कोणतेही एका मंत्राचा जप करा किंवा ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जरी जप केला, तुमच्याकडे कुबेर मूर्ती असेल, भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा कॉईन असेल तरी देखील तुम्ही तो पूजेमध्ये वापरू शकता। त्यानंतर पाटावरती तुम्हाला थोडं औषधांचं आसन द्यायचं आहे। त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि आपण इथे जो फोटो स्थापन करणार आहोत महालक्ष्मीचा, तो फोटो पहिल्यांदा स्थापन करायचा आहे। त्यानंतर भगवान विष्णूंचा देखील फोटो आपण स्थापन करणार आहोत दुसऱ्या अक्षदांच्या आसनावरती। त्यानंतर धन्वंतरी देवांचे असे तुम्ही फोटो स्थापन करू शकता। त्यानंतर तुमच्या जवळ असेल तर तुम्ही पूजे मांडणीमध्ये हे सगळे फोटो मांडू शकता किंवा पूजेसाठी तुम्ही विकत घेऊ शकता। तसेच दिवाळीच्या वेळेसच तुम्ही त्यांना बाहेर काढून त्यांची पूजा करून नंतर पॅक करून ठेवले आणि पुढच्या वर्षी तुम्ही दिवाळीच्या पूजेमध्ये काढले तरी देखील चालेल। आता बघा, आपल्याला इथे 4 ठिकाणी जोडविड्याची पाने घ्यायची आहेत। देठ देवाकडे करायचं आहे आणि आपल्याकडे टोक करायचं, अशा प्रकारे घ्यायची। त्यावर अक्षदांचं आसन द्यायचं, त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू व्हायचं। पहिल्या विड्याच्या पान जो घेतलेला आहे त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची, त्यांची पंचोपचारे पूजा करायची। त्यानंतर त्यांना कापसाचं वस्त्र वगैरे घालायचं। त्यानंतर ओम गणगणपतये नमः ओम गणगणपतये नमः असा मंत्राचा जप करत त्यांची मनोमन आपल्याला पूजा करायची आहे। त्यानंतर भगवान विष्णूंची प्रतिमा आपल्याला दुसऱ्या पानांवरती ठेवायची आहे। भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप असलेली सुपारी देखील तुम्ही स्थापन करू शकता। तुम्ही भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर ती देखील अक्षदांवरती ठेवू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला त्याची देखील पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर
तुम्हाला ही पूजा करत असताना भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं, नैवेद्य, पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मनोमन जप करायचा आहे। भगवान विष्णूंना कधीही लक्ष्मी मातेच्या उजव्या साईडला, विष्णू डाव्या बाजूला लक्ष्मीची मूर्ती कायम ठेवावी। त्यानंतर तिसऱ्या जोड पानांवरती आपल्याला अक्षतांचं आसन देऊन हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे। त्यानंतर माता लक्ष्मीची देखील पंचोपचारे पूजा करून त्यांना लाल रंगाचं फूल वाहून घ्यायचं आहे। ओम लक्ष्मी नमः किंवा ओम महालक्ष्मीचं विद्मही विष्णू पत्नीचं धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राचा जप होईल तेवढा जप करायचा आहे। काही मंत्र सांगितलेले आहेत ते देखील खूप प्रभावशाली आहे, ते देखील तुम्ही पूजा करताना करू शकता। चौथ्या विड्याच्या पानांवर त्या अक्षताचं आसन देऊन तुम्हाला कुबेर देवतांची मूर्ती किंवा सुपारी स्थापन करायची आहे किंवा कॉईन असेल तरी तो देखील तुम्ही स्थापन करू शकता। त्यानंतर आपल्याला भगवान कुबेरांचा ओम श्री कुबेराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यांना लाल फूल अर्पण करून पंचोपचारे पूजा करून घ्यायची आहे। धन्वंतरी देवांची पूजा करत असताना तुम्ही त्यांना चंदन किंवा अष्टगंध लावू शकता। त्याच्यानंतर तुम्ही पूजा करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय धन्वंतरी अमृत कलश हस्ताय सर्वमय विनाशनाय त्रिलोक्यनाथाय श्री महाविष्णू स्वाहा या मंत्राचा जप करू शकता किंवा दुसरा मंत्र ओम वासुदेवाय विद्महे सुधाहस्ताय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात या मंत्राचा जप करू शकता। धन्वंतरीची पूजा केल्याने आपल्याला आरोग्य निरोगी प्राप्त होते। आपल्या घरामध्ये सतत आजारपण असेल तर ते देखील नष्ट होतात। त्यासाठी या दिवशी धन्वंतरी देवाची पूजा आपल्याला आवर्जून करायची आहे। त्यानंतर कापसाचे वस्त्र आपल्याला लक्ष्मी मातेला शक्य तेवढे 21 मण्यांचं कापसाचं वस्त्र तयार करायचं आणि त्यावर अक्षदा व्हायच्या, एक लाल फूल व्हायचं आणि लक्ष्मी मातेला लाल रंगाचे गुलाबाचं फूल अत्यंत प्रिय आहे। लाल रंगाचे गुलाबाचे फूल अर्पण करू शकला तर करा। त्यानंतर धन्वंतरी देवाला तुळस आणि पिवळ्या रंगाची फुलं तुम्हाला अर्पण करायची आहे। आता आपण त्या थोड्याशा अक्षदाचं आसन घ्यायचं, त्यावर हळदी कुंकू व्हायचं आणि तुमच्याकडे जे काही दागिने असतील किंवा काही सोनं नाणं असेल ते देखील आपल्याला या दिवशी त्याची पूजा करून घ्यायची आहे। बघा, काही पैसे असतील तर थोडे पैसे देखील तुम्ही या पूजेमध्ये ठेवू शकता। आपल्या घरामध्ये जे काही दागिने आहेत त्याची देखील तुम्ही या दिवशी पूजा करू शकता। त्यानंतर तुम्ही या दिवशी जी काही खरेदी करणार आहोत छोटी मोठी ती देखील खरेदी तुम्ही ते पूजेमध्ये मांडू शकता। त्यानंतर पैसे जरी ठेवले तरी त्यावर किती असले नोटी तरी त्यावर 1 रुपयाचं नाणं ठेवायला विसरू नका, कारण पैशाची पूजा तेव्हाच पूर्ण होते। तुम्ही नोटा ठेवल्या तर त्याचा उपयोग नाही, पण 1 रुपयाचा शिक्का हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। आता त्यानंतर गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे गुळ खोबऱ्याचा। त्यासाठी एक चौकोनी पाण्याने चौकोन काढायचा, त्यावर ते नैवेद्य ठेवायचा गुळ खोबऱ्याचा आणि 3 वेळा आपण नैवेद्यम समर्पयामी असं म्हणत नैवेद्य दाखवायचा आहे। त्यानंतर तुम्ही फराळ जो केलेला आहे त्याचा नैवेद्य दाखवू शकता। त्यानंतर इथे ड्रायफ्रूटचा देखील नैवेद्य दाखवू शकता आणि जी काही औषधी वनस्पती आहेत मी अगोदर सांगितल्याप्रमाणे त्या औषधी वनस्पतींची औषधी गुणधर्म असलेल्या वस्तूंचा पूजेमध्ये आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। भगवान धन्वंतरी यासाठी देखील चौकोन काढायचा आहे पाण्याने, त्यावर नैवेद्य ठेवायचा आहे। या पूजेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा नैवेद्य दाखवला जातो तो म्हणजे गुळ आणि धान्याचा। या दिवशी आपल्याला गुळ आणि धान्याचा नैवेद्य दाखवायला विसरायचं नाही, कारण या दिवशी धनतेरसच्या दिवशी धान्याची पूजा केली जाते आणि धनतेरसच्या दिवशी धन आणि गुळाच्या नैवेद्याचा मान आहे, त्यासाठी तुम्हाला हा नैवेद्य पूजेमध्ये दाखवायचा आहे। तुम्ही एखाद्या फराळाचा नैवेद्य देखील दाखवू शकता किंवा तुम्ही काही मिठाई आणलेली असेल गोडाचं असेल तरी देखील तो पूजेमध्ये नैवेद्य दाखवू शकता। तरी इथे आपण सर्व देवदेवतांचे पूजन करून घ्यायचे आहे। सर्व दागिने सोनं याचे देखील पूजन तुम्हाला करून घ्यायचे आहे। धान्याची देखील पूजा करायची आहे। धनतेरसच्या दिवशी धनत्रयोदशी दिवशी धान्याची पूजा करायला महत्त्व दिलं गेलेलं आहे। त्यासाठी छोट्या छोट्या सुगडीमध्ये धान्य भरून घेतले जाते आणि त्याची पूजा देखील केली जाते। तुम्ही कोणत्याही प्रकारची 5 धान्य किंवा कडधान्य याच्यामध्ये भरू शकता आणि त्या सुगडी पूजेमध्ये मांडू शकता।
तुम्ही या सुगडींची पंचोपचारी पूजा करायची आहे। सुगडी जर नसतील तुम्ही तर धान्यांचे छोटे छोटे ढीग राशी सुद्धा मांडू शकता। आता आपण याच्यावरती पंचोपचारी पूजा केल्यानंतर हळदी कुंकू फुलं अर्पण करायचे आहे, धूप दीप दाखवून घ्यायचा आहे। त्यानंतर घरामध्ये आपल्या ऐश्वर्य सुख समाधान संपत्ती सतत लाभे यासाठी घरातील लोकांना निरोगी आयुष्य लाभा यासाठी आपण सर्व देवदेवतांकडे प्रार्थना करायची आहे। धूप दीप ओवाळून घंटी वाजवायची आहे। त्यानंतर आरती करायची आहे। जसा तुम्ही नैवेद्य ठेवला त्याचप्रमाणे आपल्याला पाणी देखील ठेवायचं आहे, याशिवाय पूजा अपूर्ण राहते। त्यासाठी नैवेद्य ठेवल्यानंतर पाणी देखील आपल्याला तांब्याच्या एका छोट्याशा तांब्यामध्ये किंवा ग्लासमध्ये ठेवलं पेल्यामध्ये तरी चालेल। त्यानंतर कापूर आरती करायची आहे। या दिवशी संध्याकाळी तुम्हाला कापूर हा अवश्य जाळायचा आहे घरामध्ये। त्या घरातील नकारात्मकता नष्ट होते, घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होते। त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी कापूर अवश्य जाळा। त्याबरोबर तुम्ही या कापूर जाळताना 4 लवंग देखील जाळू शकता। यामध्ये नकारात्मकता वास्तुदोष करणीबाधा नष्ट करण्यासाठी कापरासोबतच आपल्याला लवंगा देखील यामध्ये जाळायच्या आहेत। ही साधी सोपी पूजा करायची आहे। शेवटी क्षमा याचना करायची आहे, म्हणजे आपण क्षमा प्रार्थना करायची आहे। देवदेवतांना प्रार्थना करायची आहे की पूजा करत असताना माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करावं अशी देवांना प्रार्थना करायची आहे। माझी जी काही साधी सोपी जी मी पूजा केलेली आहे ती मान्य करा असं देखील देवांना विनंती करायची। त्यानंतर ही जी काही आपण पूजा केलेली आहे त्या सर्व पूजेवरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्यानंतर काहीतरी गोडाचा नैवेद्य तुम्ही दाखवा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल। आणि त्यानंतर थोड्या वेळाने आपल्याला अगरबत्ती शांत होईपर्यंत थांबायचं व अगरबत्ती शांत झाल्यानंतर आपल्याला क्षमा याचना करायची। माझ्याकडून काही चूकभूल झाली असेल तर माफ करा असं सांगायचं। माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचं सर्व देवदेवतांचा अखंड वास राहू दे, आमच्या घरातील सर्व निरोगी आरोग्य लाभू दे, सर्व सदस्यांना सुख समृद्धी ऐश्वर्य लाभू दे अशी प्रार्थना करायची। आणि त्यानंतर आपण थोड्याशा अक्षदा हातामध्ये घ्यायच्या आणि अक्षदा आपण सर्व पूजेवरती व्हायच्या आहे। तसेच आगमन पुनरागमन असं आपण 3 वेळा बोलायचं आहे। त्यानंतर तुम्ही ही पूजा आहे ती हलवू शकता, पूजा काढू शकता। पूजा काढत असताना कलशामध्ये जे पाणी आहे त्यामध्ये तुम्ही आंब्याचं ढाळं किंवा वेड्याची पाणी घेतलेली आहे ती तुम्ही एखाद्या फुलांच्या म्हणजे सर्व निर्मल्यामध्ये टाकून देऊ शकता। पण या पाणी जे आहे ते सर्वप्रथम तुम्हाला आपल्या घरामध्ये आंब्याच्या पाण्याने शिंपडून घ्यायचं आहे की आपल्या घरातील सर्व सदस्यांच्या डोक्यांवरती शिंपडायचं आहे। नंतर तुम्ही ते बाकी सर्व निर्मल्यामध्ये टाकू देऊ शकता। आपण या पूजेमध्ये ज्या औषधी वनस्पती वापरल्या आहेत त्याचा देखील तुम्ही नंतर वापर करू शकता। त्यानंतर त्या जर चांगल्या असतील तर वापरा, खराब झाले असेल तर निर्मल्यात टाकून द्या। आणि तुम्ही ज्या काही सुपाऱ्या वापरलेल्या आहेत कुबेर विष्णू देवता ह्या देखील तुम्ही सुपाऱ्या परत वापरू शकता लक्ष्मी पूजनच्या वेळेस पूजा करत असताना। त्यानंतर तुम्ही ज्या अक्षदा वापरले आहेत तांदळाने जे कमळ काढलेलं आहे ते तुम्ही त्याची गोड खीर करू शकता किंवा पक्ष्यांना देखील टाकू शकता। त्यानंतर तुम्हाला यमदीपदान देखील करायचं आहे। धनतेरसच्या दिवशी 13 दिवे प्रज्वलित केले जातात। तर या दीपदान कसे करावे, 13 दिवे कसे प्रज्वलित करावे याबद्दलची देखील सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला सविस्तर मंत्राचंही काय पठण करायचं देखील सांगितलं जाणार आहे। तर आपल्या दिवाळीमध्ये जे पूजाविधी करायचे आहे, जे काही आपल्याला ज्या दिवशी पूजा करायची आहे त्या दिवसांची सर्व माहिती मी व्हिडिओद्वारे तुम्हाला नक्कीच देणार आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब, बेल आयकॉन क्लिक करा। श्री स्वामी समर्थ।